तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे, देशासाठी महत्त्वाचा आहे। स्वतंत्र भारतामध्ये 1974 साली इंदिरा गांधींनी श्रीलंकेशी करार केला। अचानक 50 वर्षानंतर या निवडणुकीच्या मोसमामध्ये ह्या एप्रिल महिन्यामध्ये भारताच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला। भारताचा हा भाग, भारताचा अंग काटून त्यांना दिलेला आहे। माँ भारती का अंग म्हणून एक काट के दे दिया आहे। पंतप्रधानांनी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी काँग्रेस सडकून टीका केलेली आहे। आपला शिरकाव तामिळनाडूमध्ये आपल्या 2-4 सीट मिळाव्यात, आपलं मताधिक्य वाढावं यासाठी हा अश्लाघ्य प्रयत्न केलेला आहे। आपले जर राजकीय पक्ष देशाच्या विरोधी वागत असतील तर आपण काय केलं पाहिजे? नमस्कार, मी लक्ष्मीकांत देशमुख। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान काल पार पडलेलं आहे आणि त्यामध्ये तामिळनाडूच्या सर्व 39 जागांवरचं मतदान झालेलं आहे। त्यामुळे आज मी तामिळनाडूचं मतदान संपल्यानंतर एका अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर संवाद करणार आहे आणि एका प्रश्नावर चर्चाही करणार आहे। तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे, देशासाठी महत्त्वाचा आहे, ती चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे। तो प्रश्न असा आहे की देशांतर्गत निवडणुकीत परराष्ट्र धोरणाचे विषय आणणे कितपत योग्य आहे? पहा, प्रश्न पुन्हा काळजीपूर्वक ऐका। देशांतर्गत निवडणुकीत परराष्ट्र धोरणाचे विषय आणणे कितपत योग्य आहे, कितपत राष्ट्रासाठी योग्य आहे किंवा अयोग्य आहे? सुज्ञ प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की प्रश्नाचा विषय आणि रोख हा कच्छद्वीप बेटाकडे आहे। भारत आणि श्रीलंका दरम्यान हे बेट आहे, आपल्या कल्पना असेलच। तेथे साधे पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे तो भाग पूर्ण निर्मनुष्य आहे। छोटा 285 स्क्वेअर मीटरचा तो छोटं बेट आहे। तेथे त्या बेटाची मालकीवर वाद होता। सुरुवातीला जाफना, जे आज श्रीलंकेचा भाग आहे, तिथल्या राजाची त्याच्या मालकी होती, सत्ता होती। मग 17व्या शतकामध्ये तामिळनाडूमधल्या रामनाडच्या राजाकडे मालकी आली। नंतर ब्रिटिशाकडे त्याचा ताबा गेला आणि ब्रिटिश भारतामध्ये आणि श्रीलंकेत राज्य करत होते। परंतु त्यांनी हा प्रश्न, ही मालकी कुणाची आहे कच्छद्वीप बेटाची, हा काही प्रश्न सोडवला नाही। त्याचा फारसा रसही नव्हता आणि ब्रिटिश सत्ता असल्यामुळे दोन्ही देश, भारत किंवा श्रीलंका, ह्या प्रश्नावर फार काही बोलू शकत नव्हते किंवा काही करू पण शकत नव्हते। त्यामुळे हा प्रश्न काही सत्तेचा पण सुटला नव्हता। नंतरही बराच कालखंड गेला। स्वतंत्र भारतामध्ये 1974 साली इंदिरा गांधींनी श्रीलंकेशी करार केला आणि त्यांचा या कच्छद्वीप बेटावर ताबा आहे असं मान्य करून एक करार केला आणि तो दोन्ही देशात सहमतीने करार झाला होता। जरी करार झाला असता, त्यांची मालकी मान्य केली असली, तर कच्छद्वीप बेटावर दोन्ही भागातले जे कोळी आहेत, मासेमारी करणारे फिशरमन आहेत, ते जातील इथे विदाऊट व्हिसा आणि त्यांना त्या ठिकाणी जायचा, एखाद दिवस थांबायचा, आपल्या जाळी सुकवायचा अधिकार असेल आणि यावर कोणी अटकाव करणार नाही असा तो करार होता। आणि हा करार झाला तेव्हा तामिळ माणसं काही नाराज झाले होते, परंतु तो प्रश्न काही काळानंतर संपून गेलेला होता। मुख्य म्हणजे तेव्हा इंदिरा गांधींनी श्रीलंकेची मैत्री दृढ व्हावी ह्यासाठी हा केला होता। त्यामुळे हा प्रश्न गेले 50 वर्ष तसा थंड्या बसत होता। पण अचानक 50 वर्षानंतर ह्या निवडणुकीच्या मोसमामध्ये ह्या एप्रिल महिन्यामध्ये भारताच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि असं टीका केली की तत्कालीन काँग्रेसनं भारताचा हा भाग, भारताचा अंग काटून त्यांना दिलेला आहे आणि भारताचं जे भाग होता तो देण्यामध्ये काँग्रेस आणि DMK पक्ष, तिथला सत्तारूढ असलेला पक्ष, करुणानिधी, हे जबाबदार असा आरोप केला आणि त्यावरून असं त्याने एक भावनिक विधान केलं की माँ भारती का अंग म्हणून एक काट के दे दिया आहे। खरं तर हा प्रश्न आज उपस्थित करायचं काही कारण नव्हतं, परंतु तो केला गेला। त्यामागे त्यांचं राजकीय गणित होतं आणि तामिळनाडूचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत, एक्स IPS ऑफिसर अण्णामलाई, यांनी काय केलं, ह्या निवडणुकीच्या काळामध्ये एक RTI ॲप्लिकेशन केलं आणि माहिती मागितली कच्छद्वीप बेटाबद्दलचा करार काय आहे। ताबडतोब 2-4 दिवसामध्ये तत्परतेनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं, ज्याचे प्रमुख जयशंकर आहेत, माहिती दिली। ती माहिती विपर्यास्त होती आणि काँग्रेसचा अधिक्षेप करणारी होती आणि ती आल्यानंतर ताबडतोब भाजपच्या IT सेलनं
एक कोहरा माजवला. ताबडतोब पंतप्रधान मोदींनी एक्सवर एक ट्विट केलं आणि सांगितलं की पहा काँग्रेस पक्ष किती हे आहे, देशाबद्दल उदासीन आहे आणि आपल्या दरी भूभागावर त्यांनी पाणी सोडून दिलेलं आहे. तर यामुळे काय झालं, मोठी खळबळ माजली. तामिळनाडूसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा, संवेदनशील होता. अण्णा DMK आणि DMK दोन्ही पक्षांनी वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केला होता, परंतु त्यांनी फारसं ताणून घेतलं नाही, कारण हा 2 देशांमध्ये हा करार होता. आणि तेव्हा इंदिरा गांधी ह्या खूप लोकप्रिय असल्यामुळे आणि त्यांची देशभक्ती वादाची असल्यामुळे कोणी क्वेश्चन केलेलं नाही आहे. आणि पण त्याचा वापर 2019मध्ये कोणी केला नव्हता. पण 2024 साली भाजपनं हा प्रश्न उकरून काढला आणि ताबडतोब ही माहिती आल्यानंतर पंतप्रधानांनी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी काँग्रेस सडकून टीका केलेली आहे. आणि हे करत असताना देशाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये परराष्ट्र धोरण आणायचं नसतं, परराष्ट्राचे संबंध आणायचे नसतात. मित्र पक्षाचा जो करार झालेला आहे तो स्पष्टांकित करायचा नसतो. हा जो एक संकेत संबंध जगामध्ये रूढ झालेला आहे, ह्याचा तो भंग केलेला आहे. खरं तर कुठल्याही देशाशी दुसऱ्याचे संबंध हे आंतरराष्ट्रीय कायदे कानून ठरले जातात आणि 2 देशांनी परस्पर एखादा करार केला असेल आणि स्वाक्षरी केली असेल तर त्याचं पालन करणं आवश्यक असतं नंतरच्या सरकारला देखील. कारण हा करार जो असतो तो मैत्रीसाठी असतो, व्यापारासाठी असतो, दोन्ही देशाच्या उन्नतीसाठी असतो. हा संकेत आहे, तो पाळला पाहिजे. परंतु भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आपला शिरकाव व्हावा तामिळनाडूमध्ये, आपल्या 2-4 सीट मिळाव्यात, आपलं मताधिक्य वाढावं, यासाठी हा अश्लाघ्य प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी हा आंतरराष्ट्रीय संकेत मोडलेला आहे, त्याचा भंग केलेला आहे. जी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे त्यावरून असं म्हणता येईल आपल्याला की 2022 पासून भाजपच्या मनात होतं की हा कच्छद्वीप प्रश्न आपल्याला उकरून काढला आणि त्याचा वापर केला तर 2024मध्ये आपल्याला तामिळनाडूमध्ये चांगलं यश मिळू शकेल. हे तेव्हा अनेक पेपरला बातम्या पण आल्या होत्या, त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आणि तेव्हा तामिळनाडूचे भाजपचे अध्यक्ष म्हणून फायरब्रँड IPS ऑफिसर अण्णामलई आले आणि ते 2दा जाफळा जाऊन आले होते, ते लोक चर्चा करून आले होते. ही देखील माहिती आपल्याला फारशी ज्ञात नाही. परंतु गतवर्षी मणिपूर पेटला असताना विरोधी पक्षाने जो अविश्वास ठराव आणला होता भाजप सरकारवर, त्याला उत्तर देताना मोदी साहेब मणिपूरपासून सगळं काही बोलले आणि ते बोलताना त्यांनी कच्छद्वीप बोलले आणि सांगितले की पहा काँग्रेस पक्षानं कसा देशाच्या हिताचा सौदा केलेला आहे आणि माँ भारती का अंग काट के उनको दे दिया आहे, बिना वजह जी गोष्ट आपली होती. खरं तर हे अत्यंत चुकीचं होतं. परंतु भाजपची जी प्रवृत्ती आहे की ते 24 तास आणि 365 दिवस निवडणुकीची तयारी करत असतात आणि त्यासाठी ते लाँग टर्म प्लॅनिंग करतात आणि त्याचं काम देखील सुरू करतात. आणि त्याच योजनेअंतर्गत ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, आयरणी आणला आणि पाहायचं त्याला की त्यात फायदा होतो का तोटा होतो माहीत नाही आहे. फायदा हो का तोटा हो, पण देशाचा नक्कीच तोटा होणार आहे हे मात्र सांगितलं पाहिजे. मला कच्छद्वीपबद्दल एवढं सांगायचं आहे की 1974 साली इंदिरा गांधीला असं कुठलाही दबाव नव्हता असा करार करायचा. एकाहत्तर ते इथं त्यांनी जिंकलं होतं, तिला वाजपेयींनी दुर्गा म्हणलं होतं. ती अत्यंत कणखर लोकप्रिय नेता होती, त्यामुळे तिनं केवळ मैत्री जपण्यासाठी आणि तेव्हा आता जे आंतरराष्ट्रीय राजकारण होतं तेव्हा अमेरिका भारताच्या विरुद्ध होता त्याची आणि पाकिस्तानची घट्ट मैत्री होती आणि पाकिस्तान मध्यस्थीनं अमेरिका आणि चीनची मैत्री प्रस्थापित झाली होती. त्यामुळे भारताचे हे 2 शत्रू चीन आणि पाकिस्तान एकत्र येणं भारतासाठी धोक्याचं असल्यामुळे इतर जे सर्व राष्ट्र शेजारी आहेत त्यांच्याकडे मैत्री वाढवली पाहिजे हा एक उदात्त हेतू त्यांचा असावा असं माझा कयास आहे, माझा जितका अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी मैत्री करार केला आणि जो भाग डिस्प्युटेड होता, दोघंही क्लेम करत होते, दोन्ही देशाच्या पासून दूर होते, तो काही तामिळनाडूचा सलग भाग नव्हता किंवा तो काही श्रीलंकेचा सलग भाग नव्हता, तो त्या पारधोनीमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं निर्माण झालेलं एक बेट होतं, निर्मनुष्य बेट होतं. कारण तिथं पाणीच नाही आहे, त्यामुळे तिथं कोणीच राहत नाही आहे आज देखील इतक्या वर्षानंतर. त्यामुळे तो त्याला दिला असेल त्यामध्ये काही फार मोठं चुकीचं केलं म्हणतात, तो एक देशासाठी करार होता. कारण शेवटी
मित्र राष्ट्रासाठी काही गोष्टी करतात. जेव्हा आपला देश मोठा आहे, भूभाग सामर्थ्य मोठा असताना श्रीलंका छोटा आहे, तर छोट्या भावाला झुकतं माप द्यायचं असतं. हा राष्ट्राचा मोठा सिद्धांत आहे. त्यानुसार त्यांनी वागणं केलेलं आहे. परंतु नेमकं हा प्रश्न आज मोदी काढून हा जो करार असतो आंतरराष्ट्रीय, तो प्रश्नांकित केलेला आहे आणि संकेत मोडलेला आहे. खरं तर मोदी सरकार गेले 10 वर्ष सत्तेवर आहे. 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री तामिळनाडूच्या जयललिता त्या भेटल्या होत्या आणि त्यांनी कच्छदीवमध्ये लक्ष घाला अशी विनंती केली. तो पत्र दिलं होतं आणि तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दायर झाली होती आणि भारताच्या पार्लमेंटच्या संमतीविना भारत आपला भूभाग दुसऱ्या देशाला देऊ शकत नाही असा त्यामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा भारताचे अटॉर्नी जनरल होते मुकुल रोहटगी. त्यांनी असं अफिडेव्हिट दिलं होतं की कच्छदीव हा भाग कधीच भारताचा नव्हता, तो डिस्प्युटेड भाग होता 2 देशामधला. त्यामुळे तो देश तो काही भारताचा भाग नसल्यामुळे तो दिला म्हणून पार्लमेंटची संमती घ्यायची गरज नाही आहे. आता आपण त्याला दिलेल्या 50 वर्ष झालेली आहेत आणि जर आपला तो परत घ्यायचा असेल तर आपल्याला युद्धच करावं लागेल असं देखील त्यांनी त्या अफिडेव्हिटमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर इतके 5-6 वर्ष पुढे गेलेले आहेत, काही झालेलं नाही आहे. वारंवार हा प्रश्न उपस्थित होत होता, परंतु मोदी किंवा भाजप पक्ष हे शांत बसले होते. आणि नेमकं 2022 साली जेव्हा त्यांना चाहू लागली 2024च्या निवडणुकी सुरू झाली तयारी, तेव्हा त्यांनी जे अनेक इश्यू फ्रेम करायचा विचार केला असेल त्यात हा एक विषय त्यांनी घेतला आणि तो बरोबर केला. त्यामुळे आज असा प्रश्न पडतो की हे सारं तेव्हा मोदीजींना माहीत होतं. तेव्हा परराष्ट्र सचिव 2015 ते 2018 जयशंकर होते आजचे परराष्ट्र मंत्री, नंतर ते मंत्री झाले, गेले 5 वर्ष मंत्री आहेत. ह्या दोघांनाही कच्छदीव प्रकरण माहीत होतं, त्याची पार्श्वभूमी माहीत होती, तरी तुम्ही काही केलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाने तुम्हीच अफिडेव्हिट दिली आहे तुमच्या सरकारच्या वतीनं की हा भाग आमचा नाही आहे, मग पुन्हा तुम्ही आज का करता? त्यामुळे त्यांनी का हा प्रश्न उकळून काढला ह्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे राजकारण. खरं तर श्रीलंका हा भारताचा शेजारी राष्ट्र आहे, आपला मित्र आहे, आपले जुने संबंध आहेत. पण तो अलीकडे चीनच्या जाळ्यात सापडलेला आहे. चीननं आपल्या भारताचे जे सर्व शेजारी राष्ट्र आहेत, सार्क कंट्रीज, त्यांच्यामध्ये आपलं जाळं पसरायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला भारताविरुद्ध उभा करायचा ते प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये श्रीलंकेला या प्रश्नी आपण निवडणूक प्रचारामध्ये कच्छदीव प्रश्न उकरून काढणं आणि दुखवणं कितपत राष्ट्रीयतेत आहे हा मला प्रश्न उपस्थित करायचा आहे. 74 सालचा द्विपक्षीय करार, द्विराष्ट्रीय करार मोडणे सहज शक्य नाही आहे. ते आंतरराष्ट्रीय कायदे कानून बसत नाही. पुन्हा श्रीलंकेतही हा प्रश्न सेन्सिटिव्ह आहे, तिथे तामिळ लोक आहेतच, तिथे राजकारण होतच असणार आहे. त्यामुळे पुन्हा कच्छदीव भेट काही आपल्या सहजाशय मिळेल असं नाही आहे. आणि तामिळनाडूच्या लोकांची जरी भावना असली तरी तामिळनाडू लागून नाही आहे आणि त्यांच्या भावना तेवढा तीव्र असतील असं वाटत नाही. जर इंदिरा गांधीनं कच्छदीव भेट दिलं आणि देशविरोधाचं काम केलं असं जर ह्यांचा आरोप असेल मोदी साहेबाचा आणि जयशंकरचा किंवा भाजप पक्षाचा, तर मग 2015 साली मोदींनी देखील बांगलादेशच्या शेख हसीनाबरोबर असाच एक करार केला होता आणि त्या करारानंतर सीमाद प्रश्नामध्ये त्यांच्या भागामध्ये वेढलेले आपले गावं 700 होते ते आपण घेतले आणि आपल्या भागात त्यांचे जवळपास 1500 गाव होते ते तिकडं गेले आणि आपण त्यांना 15,000-17,000 एकर जमीन दिली आणि आपण त्याच्याबदली फक्त 7,000 एकर जमीन घेतली. म्हणजे 10,000 एकर आपण त्याच्या पाणी सोडलं होतं ना. परंतु हे करणं आवश्यक होतं कारण ती सीमारेषा नीट आखली गेली नव्हती, ती आखणं महत्त्वाचं आहे. बांगलादेश आपलं मित्र असल्यामुळे आपण ते केलं आणि तेव्हा ते राष्ट्रहिताचं होतं अशी त्यांची भूमिका होती आणि ती काँग्रेसने मान्य केली. त्यांनी विरोध केला नव्हता कारण काँग्रेसची पण तीच भूमिका होती की एकदा हा प्रश्न आपण गावाची देवाळं सोडवला पाहिजे. त्यामुळे त्यांनी सुज्ञपणानं पाठिंबा दिला. परंतु हे भान आज कच्छदीव कराराबद्दल मोदी सरकार मान्य करत नाही, ही अत्यंत चुकीची आणि खेदाची बाब असं म्हणलं पाहिजे. त्यामुळे प्रश्न असा आहे की हा प्रश्न राजकीय नाही आहे, तर तो आहे देशहिताचा. त्यामध्ये शेजारी देशावर मैत्रीपूर्ण संबंध असणं महत्त्वाचं आहे आणि भारताची अशी अवस्था आहे की भारत हा खंडपाय देश आहे आणि आपले जे शेजारी राष्ट्र आहेत, पाकिस्तान घ्या, भूतान घ्या किंवा बांगलादेश घ्या, श्रीलंका घ्या, खाली मालदीव्स घ्या किंवा मॉरिशस घ्या, हे सर्व छोटे छोटे देश आहेत
आणि छोट्या देशाला नेहमीच मोठ्या देशाची भीती वाटते, कारण ते कुठल्या आपली बरोबरी करू शकत नाहीत. अशा वेळी आपण मन मोठं करून उदार होऊन त्याला झुकतं देऊन त्यांची मैत्री करायची असते. हे संबंध जग करत आलेलं आहे, आपण करतो, त्या चुकीचं काहीच नाही आहे. परंतु आणि ह्यामध्ये दुसरा फॅक्टर आता अलीकडे ॲड झाला तो चीनचा. चीनला भारताचं प्रगती सहन होत नाही आहे आणि चीनला भारतानं आशियाच्या पलीकडे जाऊन आपला प्रभाव वाढवा हे पसंत नाही आहे. त्यामुळे भारतानं आशियामध्ये गुंतून राहावं आणि त्याला कट्टू साईज करावा म्हणून ते ह्या सर्व देशांना मदत करत आहेत, आपल्या बाजूला ओढत आहेत आणि भारताविरुद्ध त्याला उभं करायचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. त्यामुळे आज श्रीलंका चीनच्या कर्जाच्या जाळ्यात सापडलेला आहे. पुन्हा तिथं गतवर्षी जे घडलं त्यामुळे प्रचंड अस्थिरता आहे. अशा वेळी कच्छद्वीप बेटाचे राजकारण जर आपण उकळून काढलं तर श्रीलंकेला ते परवडणारं नाही. तिथला कुठल्याही राज्य पक्षाला ते मान्य करणं शक्य होणार नाही. त्यामुळे दोन देशातले जे संबंध आहेत मैत्रीवर त्याचा किती विपरीत परिणाम होईल ह्याचा आपण विचार केला बरा आणि तो करणं बरोबर नाही. त्यामुळे भाजपनं हा प्रश्न उकरून काढणं आणि राष्ट्राचे वापरणं निवडणुकीच्या काळामध्ये हे अत्यंत चुकीचं आहे असं अनेक परराष्ट्र व्यवहाराचे तज्ज्ञ मानतात आणि ते बरोबर नाही का? बरोबर आहे असं मला वाटतं. आता हा प्रश्न आता ह्याचा पडदा टाकला पाहिजे. निवडणूक झालेली आहे तामिळनाडूची, जो काय निकाल लागेल, समजा उद्या भाजप पुन्हा सत्तेवर आलं तर त्यांनी नैतिक पद्धतीने हा प्रश्नाकडे पाहावं आणि मुख्य म्हणजे मच्छीमारांचा जो प्रश्न आहे ज्याबद्दल तामिळनाडू खूप आग्रही संवेदनशील आहे की अनेक वेळा तिकडे गेल्यानंतर त्यांना अटक केली जाते, मग त्यांना सोडून आणावं लागतं प्रत्येक वेळी. तर आपल्याकडे मुक्त परवाना आहे दोघांना इकडे तिकडे जायचा, तर त्याचा जर भंग श्रीलंका करत असेल तर त्यांना आपण समज दिली पाहिजे. परंतु बेट परत मिळवण्यासाठी असे प्रचार करणं पेक्षा चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे असं वाटतं. कारण शेवटी संबंध महत्त्वाचे आहेत आणि आपला खरा शत्रू किंवा मुकाबला चीनशी करायचा आहे आणि चीन मुकाबला करायचा असेल तर हे सर्व शेजारी राष्ट्र चीनच्या जहाज अडकणार नाही, ते आपल्या बाजूला राहतील हे पाहिलं पाहिजे. आणि नेमकं हे धोरण असताना सर्वमान्य मोदी पण ते करत असताना त्यांनी प्रचारामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी किंवा 4-2 सीट जिंकण्यासाठी ही चूक केलेली आहे असं मला वाटतं आणि ते देशहिताचं नाही एवढंच मला वाटतं. हा प्रश्न आज मी इथं ह्याचा उपस्थित केला संवादामध्ये की राजकारण लोकसभेचं जे चाललेलं आहे त्याचे अनेक पैलू आहेत, त्यातला हा एक पैलू आहे. हा पैलू अत्यंत विपरीत आहे देशाच्या हितासाठी, हे मला आपल्या भारतीय मतदारांना सांगायचं आहे. कारण शेवटी आपण मतदान करणार असताना आपले जर राजकीय पक्ष देशाच्या विरोधी वागत असतील तर आपण काय केलं पाहिजे, तर शेवटी तो आपला अधिकार आहे मतदानाचा, तो कसा वापरला पाहिजे हे मला सांगायचं आहे. म्हणून हा एक आंतरराष्ट्रीय विषय घेऊन आपल्यापुढे उपस्थित झालेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की परराष्ट्र धोरणाचे मुद्दे अंतर्गत राजकारणामध्ये आणता कामा नयेत आणि विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार करताना त्याचा उच्चार करता कामा नये. ते प्रश्न आणले तर कधी तुम्ही छोटी युद्ध जिंकाल, चकमक जिंकाल, 2-4 सीट मिळतील, परंतु देशाचं नुकसान होणार आहे. ते नुकसान टाळलं पाहिजे. ह्यापुढे भाजप सरकार अशी चूक करणार नाही अशी अपेक्षा करूयात. आज मी इथंच थांबतो आणि विनंती करतो की आपल्याला हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपले कॉमेंट बिनधास्त लिहा, म्हणजे मला पुढील एपिसोडसाठी फायदा होऊ शकेल. लाईक करा, शेअर करा आणि आपण भेटत राहू. धन्यवाद.